निर्गमनची पुस्तक याचं 18वा अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 27 वचन लिहून आहे. या 18व्या अध्यायाचे विवरण असे आहे. मोशे इस्रायली लोकांसोबत असताना मोशेचे मामा यित्रोनं बघितल्यानंतर मोशे इस्रायली लोकांना होरेबच्या डोंगरपाशी आल्यानंतर यित्रोला हे बातमी कळल्यानंतर मोशेची बायको सफोरा आणि त्याचे 2 लेकरं गेशोम आणि एलिएजार या लोकांना घेऊन मोशेला भेटायसाठी आला. मोशेला हा निरोप मिळाल्यानंतर मोशे त्या लोकांना भेटून त्यांना आपल्या डेरीपाशी आणले. हे सर्व समोरच्या 7 वचनमध्ये लिहून आहे आणि 8 वचनमध्ये यित्रोनं देवाची महिमा आणि मिस्र देशाचे फारोचे राजाच्या विषयी आणि देवाच्या विषयी चांगले वर्णन केले. 12 वचनपर्यंत या गोष्टी लिहून आहे आणि 12 वचनमध्ये आपण बघितले तर यित्रो आणि इस्रायलचे पुढारी लोक सर्व मिळून जेवण केले आणि अजून मोशे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत इस्रायली लोकांसोबत बसून त्यांचे न्याय करताना हे त्याच्यासाठी भार काम आहे म्हणून यित्रोनं त्याला सल्ला दिले. यित्रो म्हणाला, प्रभूला चांगले वाटत असन आणि तुला चांगले वाटत असन तर 1000 वर्त 1, 100 वर्त 1, 50 वर्त 1, 10 वर्त 1 त्या लोकांवरत न्यायी लोकांना नियुक्त कर. त्यांच्यामध्ये असलेले चांगलेपण, दैवीय भक्ती, सत्यता, न्याय, रिश्वत न घेणारं असले पाहिजेत. या लोकांना तू नियुक्त केले तर हे लोक न्याय करतील आणि कठीण न्याय तू करशील. मोशेले या गोष्टी चांगले लागले. त्यानंतर यित्रो आपल्या देशामध्ये चालले गेले. 27 वचनपर्यंत आपल्याला हा संदेश मिळतो. मोशेचे मामा यित्रो आपल्या देशाला जाणे. त्याच्यानंतर अजून ते लोक मिळाले. इतिहासमध्ये आपल्याला नाही मिळत तो मेला असन. देवाने मोशे व आपली प्रजा इस्रायल याच्यासाठी काय काय केले. परमेश्वरानं इस्रायल मिस्र देशातून कसे बाहेर काढले हे मोशेचा सासरा मिधानी याजक यित्रो यांना ऐकले. प्रत्येक गोष्टी समजून आले पाहिजे असे लिहून आहे. यित्रो कुठं होता? मिधानमध्ये. मोशे मिस्र देशात गेला. मिस्र देश कुठं आहे आणि मिधान कुठं आहे? ते लोक लाल समुद्राचा मार्गेनं होऊन होरेबच्या डोंगरपाशी आले. मिधान आणि मिधानपासून होरेबचा डोंगर जवळ आहे. परमेश्वर देव यावेनं फार स्पष्टामध्ये मोशेला सांगितले. निर्गमनची पुस्तक याचा 3रा अध्याय 12 वचनमध्ये देवानं इथं झाडीमध्ये अग्नीच्या द्वारा दर्शन दिले तेव्हा सांगितले का तू आपल्या लोकांसोबत येऊन याच ठिकाणी माझी आराधना करीन. यासाठी एक वेळा मोशेचे प्रवास आपण आठवण केले पाहिजे. मोशे मिस्र देशामध्ये गेला.
देवानं मोशेला मिस्र देशामध्ये पाठवायचा अगोदर मोशे फार देवासोबत वाद केला. मोशे आपल्या सासऱ्याला जाऊन सांगितले की देव मला मिस्र देशामध्ये जा म्हणत आहे. तेव्हा त्याच्या सासऱ्यानं म्हणलं जा. तेव्हा मोशे आपली बायको आणि त्याचे 2 लेकराला घेऊन निघाला. ते लोक मिस्र देशासाठी प्रवासमध्ये निघाले आणि ते लोक मिस्र देशामध्ये अजून आले नाही, मधामध्येच होते. तेव्हा देव आडवा होऊन मोशेला मारायसाठी आले. तेव्हा मोशेची बायको शिपोरा गेशरोमची, त्याचा मुलगा गेशरोम त्याची सुनता केले. त्या स्थळामधून मोशे त्याची बायको आणि त्याची 2 लेकराला परत आपल्या सासराकडे पाठवले. कारण मोशे इस्रायली लोकांना घेऊन येत असताना यित्रो, त्याची मुलगी आणि त्याचे 2 लेकरांना घेऊन मोशेला भेटायसाठी आले. आहारोन मोशेला मिळाल्यानंतर मोशेची बायको आणि त्याचे 2 लेकराच्या सुरक्षाच्या हिशोबनं त्या लोकांना पाठवून दिली असन. त्याचे विवरण लिखून नसन, पण त्या लोकांना अजून मागे याचे काहीच चान्स नाही. बघा, पहिलं वचन आपण वाचत असताना काय काय घडले इथं लिहून आहे. आजच्या काळामध्ये टेलिव्हिजन आहे, न्यूजपेपर आहे, मीडिया आहे, आपल्याला कळतो. मग यित्रोला कसे कळले? याजक असलेला यित्रो देवानं केलेले प्रत्येक कार्याचा त्याच्याकडं समाचार आहे, तो असा म्हणाला. आजच्या काळामध्ये आपल्याकडं मीडिया आहे, पण त्या काळामध्ये वेगानं धावणारे लोक होते. कारण त्या काळामध्ये कोणत्या देशामध्ये काय घडत आहे आणि समाचार देणारे लोक फार वेगानं द्यायचे, खचित रीतीनं असेच असन. मोशेनं आपली स्त्री सिपोरा पूर्वी परत पाठवली होती. तिला आणि तिचे 2 पुत्राला घेऊन मोशेचा सासरा यित्रो आला. त्यापैकी एकाचे नाव मोशेनं गेशरोम असे ठेवले होते, कारण तो म्हणाला मी परक्या देशात प्रवासी आहे. आणि दुसऱ्याचं नाव त्यानं एलियाजार असे ठेवले होते, कारण तो म्हणाला माझ्या पिताच्या देवानं माझ्या सहाय करून मला फारोच्या तरवरीपासून वाचवले आहे. मोशे म्हणतो येतं का मी परदेशी आहे. गेशरोम मोठा होता म्हणून त्याचे सुनता केली असन आणि त्याचा दुसरा मुलगा एलियाजार, त्याचा तेव्हा जन्म झाले म्हणून त्याचे नाव इथं ठेवले असन. मोशेचे सासरा मोशेला निरोप दिले का मी तुझी बायको आणि तुझ्या 2 लेकराला आणलो. हा निरोप ऐकताना मोशे एक मोठे नायक होते. एका काळामध्ये तो मेंढपाळ होता. त्याच्या मागं फार लोक होते आणि एक मोठ्या मंडळीला घेऊन तो चालत होता. मोशेला निरोप मिळाल्यानंतर मोठ्या गौरवानं तो त्यांना मिळायसाठी गेला. रानात देवाच्या पर्वतापाशी मोशेचा ताड होता. तिथंच त्याचे सासरा यित्रो त्याचे स्त्रीस वा मुलास घेऊन मोशेकडे आला आणि त्यांना मोशेला सांगून पाठवले की मी तुझा सासरा यित्रो तुझी बायको वा तिचे 2 पुत्र घेऊन तुझ्याकडे आलो आहे. तेव्हा मोशे आपल्या सासरासमोर गेला आणि त्याला दंडवत घालून त्यानं त्यांचे चुंबन घेतले. एकामेकाचे क्षेमकुशल विचारल्यावर ते डेऱ्यात गेले. बघा, त्या काळामध्ये जे संप्रदाय, जे रिवाज होते, किती चांगले होते. मोशेचे सासरे मोशेपेक्षा वयानं मोठे होते.
आणि मोशे यित्रोला मिळल्या तेव्हा मोशेनं त्याला दंडवत केले, यित्रोनं त्याला दंडवत नाही केले. यासाठी मोठ्या लोकांचा आधार मान करणं मोशेकडं होते आणि मोशे चांगल्या रिवाजमध्ये होते इथं आपल्याला दिसतो. आणि एकामेकाचे कुशलक्षेम विचारले. साधारण रीतीनं जावई आणि सासऱ्याच्या मधामध्ये वाद असतो, पण इथं हे दोघे चांगले मिळून आहे. जसे वडील आणि मुलगा मिळून असतो तसेच इथं मामा आणि जावई मिळून आहे. परमेश्वरानं इस्रायलसाठी फारोचे व मिस्री लोकांचे काय केले, वाटेनं त्यास काय कष्ट भोगावे लागले आणि परमेश्वरानं त्यांची सोडवणूक कशी केली, हा सर्व वृत्तांत मोशे आपल्या सासऱ्यास निवेदन केला. हे सर्व ऐकून यित्रोला फार आनंद झाले. आपण एकामेकाचे बातम्या ऐकल्यानंतर, समाचार ऐकल्यानंतर आपल्याला आनंद झाले पाहिजे. त्याच्या मुलगीला आणि त्याच्या मुलाला घेऊन यित्रोला फार आनंद झाला. यित्रो म्हणाला, ज्यानं तुम्हास मिस्र्याचे व फारोच्या हातातून सोडवले, ज्यानं आपल्या प्रजेस मिस्र्याच्या तावडीतून मुक्त केले, तो परमेश्वर धन्य आहे. यित्रो इथं देवाची स्तुती करून राहिला. अब्राहम साराच्या मृत्यूनंतर अब्राहमनं विवाह केले. त्यानं कठुराला विवाह केले. कटुराला 6 लेकरं झाले आणि त्या 6 लेकरांमधून मिधान एक होता. उत्पत्तीची पुस्तक याचा 25वा अध्यायामध्ये अब्राहम 130 वर्ष असताना त्याची बायको मेली. अब्राहम 140 वर्ष असताना त्यानं कटुराला विवाह केले. त्याच्या अगोदर इसाकनं विवाह केले. अब्राहमला कटुराच्या द्वारा 6 लेकरं झाले. त्यांचे नाव मी तुमच्यासाठी वाचतो. जिम्रान, याक्षान, मधान, मिधान, इशबाक व शाऊ हे पुत्र झाले. अब्राहमच्या संतांमधून मिधान होता, तिथूनच यित्रो आला. यित्रो मोशेचा सासरा होता आणि हे सर्व लोक एक दुसरीचे रिश्तेदारच होते. इथं यित्रो देवाची स्तुती करून राहिला. आता मला कळून आले आहे की सर्व देवाहून परमेश्वर श्रेष्ठ आहे. ज्या गोष्टी संबंधाने तो मिस्र लोक इस्रायलशी ताटेनं वागले, तिच्या संबंधीनेही तो श्रेष्ठ आहे. मिधानमध्ये वेगळे देवता आहे आणि यहोवा परमेश्वर मिधानमध्ये नाही. त्या देशामध्ये इतर देवाचे यित्रो याजक होते आणि तो परमेश्वराच्या विषयीत साक्ष देऊन राहिले. बघा, इथे यित्रो म्हणत आहे का सकल देवतांमध्ये यहोवा श्रेष्ठ आहे. मिस्र देशामध्ये असलेले सारे देवता यहोवाला हारले. मिधानमध्ये असलेले सर्व देवता व्यर्थ आहे आणि इथं मिधानचे याजक स्वीकार करत आहे का परमेश्वरच देव आहे. जुन्या करारमध्ये बेबलोनमध्ये बेबलोनचे देवता आहे. अशाशूरमध्ये अशाशूरचे देवता आहे. जिथले लोक तिथल्या देवताला मनुष्यानंच बनवून टाकले. वास्तवामध्ये त्या देशातले देव सजीव नाही आहे. ते लोक दुष्ट आत्माच्या द्वारा प्रेरणा त्या लोकांना मिळवून दुष्टात्मांना त्या लोकांना आंधळे करून गलत चुकीच्या दिशामध्ये घेऊन जाऊन त्या लोकांना आराधना करायला लावले.
यासाठी समस्त देवतांमध्ये परमेश्वर महान आहे. सर्व देवता त्याच्या पायाखाली आहे. फिलिपीच्या पत्रीमध्ये लिहून आहे का प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकणार. या युगचे देवता त्याच्या समोर दंडवत करून थरथर कापणार. हे का आहे? दुष्ट आत्माये मनुष्य जातीला खाली बागवून त्यांच्याद्वारा आराधना करून घेणारे हे दुष्टात्माच आहे. मग मोशेचा सासरा इत्रो यानं देव प्रीत्यर्थ होमबली अर्पिले व यज्ञ केले आणि आरोन इस्रायलचे सर्व वडील मोशेचा सासरा इत्रो याच्याबरोबर देवासमोर भोजन करव्यास आला. दुसऱ्या दिवशी मोशे लोकांची न्याय इन्साफ करव्यास बसला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशे भोवती उभे होते. देवासमोर बली केले, देवासमोर आराधना केले आणि देवासमोर ते लोक भोजन केले. मोशे लोकांचे न्याय करायसाठी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्यांच्या मधामध्ये बसणे आणि लोक पण त्याचे वाट बघणे. बघा, इथं न्याय त्वरित होत नाही. आपल्या देशामध्ये पण असेच आहे. एका मोठ्या सभामध्ये आपल्या देशाचे चीफ जस्टिस प्रधानमंत्री समोर त्याचे डोळ्यातून आसू निघले. कारण आपल्या देशामध्ये न्याय करण्यावाल्यांची संख्या फार कमी आहे. याच्या मधामध्ये साक्ष लोकांची मृत्यू होऊन राहिली आणि जे लोक वाद ठेवून राहिले त्यांची पण मृत्यू होऊन राहिली. कारण एक हत्या करण्यावाल्याची न्याय लगेच होत नाही. इतकंच कशाले, आपले देशाचे असलेले प्रधानमंत्री इंदिरा गांधी त्यांची हत्या करणारे लोकांचे न्याय आत्तापर्यंत नाही झाले. राजीव गांधीला मारणारे हत्यारा लोकांचे आत्तापर्यंत न्याय नाही झाले. याचे कारण एकच आहे का आपल्या देशामध्ये न्याय करणारे लोकांची संख्या फार कमी आहे. यासाठी जे लोक न्याय करणारे आहे त्यांच्यावर तर फार मोठा भार आहे. त्यासाठी न्याय करण्यामध्ये फार वेळ लागून राहिले. हेच बघून इत्रो इथं एक सल्ला मोशेला देऊन राहिले. मोशे लोकांसाठी काय काय करीतो हे त्याच्या सासऱ्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, तू लोकांसाठी हे काय करतोस? तू एकटाच बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्या भोवती उभे राहतात ते का? मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, लोक देवाला प्रश्न विचारण्यास माझ्याकडे येतात. त्यांचे काही प्रकरण असले म्हणजे ते माझ्याकडे येतात, तेव्हा मी त्यांचे आपसात निवड करीतो आणि देवाचे विधी व नियम त्यास विधित करतो. मोशेचा सासरा त्याला म्हणाला, तू करीतोस ते ठीक नाही. इथं बघा, एक अन्यजाती व्यक्ती देवाच्या नायकला म्हणतो आणि मोशे या गोष्टीला स्वीकार करतो. तू वा तुझ्या जवळचे लोक हे तुम्ही आशेनं शिन पावल. हे काम तुला फार भारी आहे. तुला एकट्याला आटवायचे नाही. तर आता माझे ऐक. मी तुला सल्ला देतो आणि देव तुला सहाय्य असो. या लोकांचे देवापाशी तू मध्यस्थ हो आणि ह्यांची प्रकरणी देवापाशी ने. विधी वा नियम त्यांस शिकव आणि त्यांना कोणते मार्गाने चालावे, कोणत्या काम करावे हे त्यांस दाखवीत जा. तू या सर्व लोकांस गुणवान, देवाचे भय धरणारे, सत्यप्रीती, अपराधाची वीट मानणारे असे पुरुष निवडून घे आणि त्यास 1000, 100, 50, 10 लोकांवर नायक नेमून ठेव. एक चांगले विचार तो त्याच्या समोर ठेवून राहिला. तू पण थकून जाणार आणि तुझे लोक पण थकणार.
यासाठी तुला न्याय करायसाठी जास्त लोकांची गरज आहे. त्यांनी लोकांचे नित्य न्याय इन्साफ करावा. त्यांनी सर्व मोठी प्रकरणे तुझ्याकडे आणावी आणि लहान सहान प्रकरणाचे त्यांनीच निकाल करावा. अशानं तुझे काम हलके होईल व ते तुझ्या भाराचे वाटकेरी होतील. तू असे करशील आणि देवाची तुला अशी अनुज्ञा होईल तर तुझा या कामी टिकावं लागेल आणि हे सर्व लोक स्वस्तीन सुखाने जातील. इथं इतर म्हणत आहे का माझी गोष्टी नाही. देवाचे इच्छा असन तर तू असे कर. बघा इथं इत्रो मोशेला सल्ला देत आहे आणि मोशेनं नाही म्हटलं का बरं मी देवाकडे जाईन, प्रार्थना करीन आणि माहीत करीन. तो इत्रोच्या ज्ञानला स्वीकार केले. त्यानं म्हणलं ओके ठीक आहे. मोशेनं आपल्या सासऱ्याचा शब्द ऐकून त्याच्या सांगण्याप्रमाणे सर्व काही केले. मोशेनं आपल्या सासऱ्याचा शब्द ऐकून त्याच्या सांगण्याप्रमाणे सर्व काही केले. त्यानं इस्रायेलतून गुणवान पुरुष निवडून त्यास 1000, 100, 50, 10 लोकांवर नायक नेमले. ते लोकांचे नित्य न्याय इन्साफ करू लागले. एखादे प्रकरण कठीण असेल तर ते मोशेकडे आणीत, पण लहान सहान प्रकाराचे ते निकाल करीत. मग मोशेनं आपल्या सासऱ्याची बोडवान केली आणि तो आपल्या देशी रवाना झाला. बघा इथे 18व्या अध्यायामध्ये एक चांगले ॲडमिनिस्ट्रेशन, एक चांगले पद्धत शिकवण्यात आले. यासाठी एक व्यक्ती सर्व काम एकटाच नाही करू शकत. त्याला टीमची गरज आहे आणि तो टीमच्या द्वाराच केले पाहिजेत. येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेतल्यानंतर त्याची परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्तानं एक शिष्याला निवडले आणि त्यानं 12 शिष्याला निवडल्यानंतरच त्यानं सेवाचे आरंभ केले. यासाठी आपण सेवेमध्ये असताना मी स्वतंत्र आहे आणि सर्व काम मीच करणार म्हणजे चालले नाही. यासाठी आपण चांगली सेवा केली पाहिजे. लोक पण सुरक्षित असले पाहिजे, आपण पण सुरक्षित असले पाहिजे आणि आपल्याकडे चांगली टीम पण असले पाहिजेत. अन्य जाती असलेला इत्रो मोशेला सल्ला दिले आणि मोशेनं त्या सल्ल्याचे अनुकरण केले. यासाठी ॲडमिनिस्ट्रेशनचे स्किल्स अन्य जाती असो किंवा कोणी असो आपल्याला शिकवले तर आपण शिकले पाहिजेत. यासाठी ट्रेनिंग अति महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक व्यक्तीनं चांगले ट्रेन झाले पाहिजे. आपण इथं 18वा अध्याय संपवू.